नमस्कार, मी आनंदी अवघडे महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आवाहन करत आहे की 9 जुलैला आपण देशव्यापी संप आयोजित केला होता। देश पातळीवर हा संप असल्याने महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या आशा आणि गटप्रवर्तक या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या। संप झाल्यानंतर 2च आठवड्यात केंद्र सरकारने आशांना 1,500 रुपये मानधनवाढीची घोषणा जाहीर केलेली आहे। ही घोषणा जाहीर केली, परंतु यामध्ये गटप्रवर्तकांचं नाव नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातले सर्व गटप्रवर्तक या नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे नाराज न होता लढण्याची तयारी गटप्रवर्तकांनी ठेवायला पाहिजे। 2018 मध्ये असेच केंद्र सरकारने 1,000 ची वाढ केली होती आणि त्यावेळेला CI2चे ऑल इंडियाचे सेक्रेटरी खासदार तपन सेन यांनी आरोग्यमंत्री JP नड्डा यांना पत्र दिलं आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा JR निघाला व गटप्रवर्तकांची मानधनवाढ पुन्हा मिळाली। तर यावेळी सुद्धा आपण संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करून ही वाढ नक्की आपल्याला मिळेल असा पाठपुरावा संघटना ऑल इंडिया पातळीवरची आपली संघटना आणि महाराष्ट्र पातळीवर सुद्धा आपण करू। त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही गटप्रवर्तकांनी नाराज न होता CI2 सोबत राहावे आणि CI2ची ही लढाई आहे त्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपली एकजूट पुढे घेऊन जाऊन आपले समायोजनाचा मुद्दा असेल किंवा मानधनवाढीचा मुद्दा असेल किंवा कायम कर्मचारी करण्याचा मुद्दा असेल, यामध्ये सगळ्यांनी साथ देणं आवश्यक आहे, एवढं आवाहन मी आजच्या निमित्तानं करत आहे। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।